नमस्कार, आम्ही आहोत नुपूर आणि अक्षय आणि आज आम्ही कुठे चाललोय? आज आम्ही चाललेलो आहोत मालवणला स्कुबा डायव्हिंग करायला. आम्हाला खूप दिवसापासून काहीतरी असं ॲडव्हेंचरस वाला करायचं होतं. ट्रेकिंग तर मी करतच असते. हे बघूया आता हे पुढच्या ट्रेकला माझ्या बरोबर कधी येत आहे. पण म्हटलं की घराच्या इथून जवळ आहे आम्हाला मालवण. मला एक तिथले कॉन्टॅक्ट मिळाला, त्यांच्यातर्फे आज आम्ही हे स्कुबा डायव्हिंग करणार आहे. तर हा व्हिडिओ हे म्हणजे तू नाही करणार आहेस काय? हे म्हणजे मी पण करणार आहे. ऑफकोर्स मी पण करणार आहे. मी खूप आधी केलेलं स्कुबा डायव्हिंग. तुला स्विमिंग येतं काय? मला काही लोक असे असतात ना ज्यांना स्विमिंग येतं, काही लोक असतात ज्यांना स्विमिंग येत नाही, आणि काही लोक असतात ज्यांना जिथे पाण्यात पाय लागतात तिथे स्विमिंग येतं. त्यातले हे आहे. तर आज तुझे पाय लागणार नाहीयेत पाण्यात. हो, आज पाण्याखाली जायचंय. मला असं स्विमिंग येतं की मी पोहणार, पण माझे पाय पाण्याला लागले पाहिजे. म्हणजे मला कळायला पाहिजे की खाली जमीन आहे, मी उभं राहू शकते. वेगळ्या कॅटेगरीचे लोक आहेत हे. म्हणजे थोडंफार आपण यांना एलियन वगैरे म्हणू शकतो. सेफ्टी असते ना आपल्याला स्कुबाला? अरे फुल सेफ्टी. डायरेक्ट खाली सगळं दिसतं, बांगडे, पापलेट, तांबोशी सगळं दिसतं. हे पण दिसणार आज माहितीये ते समुद्री काकडी. तो फाईन काय असलं. अरे समुद्री काकडी असते, बिळबिळीत अशी असते, तुम्हाला माहित नाही? बघ, कोकणातले शब्द वापर. मी लास्ट टाइम केलेलं, त्यांनीच मला हे नाव सांगितलेलं, समुद्री काकडी. असं नाही, चल मला तो पिक्चर असा माहिती तुका? तो माशाच होते, त्याच्यात भगो कलरचा मासा असतो. निमो पण दिसतं. निमो पण दिसतं. आणि निमोचा बाप त्याला शोधायला येत नाही मग? नाही येत नाही, त्याच्या बरोबरच असतो तो. ठीक आहे, आपण एक्सप्लोअर करणार आहे समुद्र खालची दुनिया. आम्ही तुम्हाला कायम सह्याद्री दाखवत असतो, आम्ही तुम्हाला कायम गड किल्ले मंदिरं दाखवत असतो. तर आज आपण फर्स्ट टाइम एक्सप्लोअर करूया समुद्रा खालची दुनिया कशी दिसते. चला तर हा व्लॉगला आपण सुरुवात करूया. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा, कारण खूप भारी व्लॉग्स येत आहेत. पण मालवणच्या जेटीच्या इथे पोहोचलेलं आहे. तर इथे आपल्याला पार्किंग करायचं आहे. पार्किंगचे थोडे पैसे घेतात आणि तुम्हाला इथे लावायला गाडी मिळते. आपण आता मालवणमध्ये पोहोचलोय. स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर ऍक्टिव्हिटीचं एक पॅकेज आम्हाला एक दादा भेटले. तर ते आम्हाला सगळे वॉटर ऍक्टिव्हिटी जे आहेत ते करून घेणार आहेत, प्रोफेशनल आहेत. तर आपण त्यांच्याकडनं थोडी माहिती घेऊ की आपण काय काय करतो. आपल्याकडे प्रीमियम पॅकेज आहे ते 20-25 फूट खाली जातात, सी बेड पण ते जाणार तुम्ही. आणि 15 मिनिटं डायव्हिंगचं टाइम लिमिट असतो. त्यामुळे तुम्हाला एक स्विमिंग सूट आपण प्रोव्हाइड करतो. तुम्हाला हवा एक व्हिडिओ जो असतो आपला HD व्हिडिओ तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करून दिला जातो. आणि वॉटर स्पोर्ट मध्ये जेट स्की, बनाना बंपर आणि पॅरासेल ते 5 इव्हेंट्स आपण त्याच्यामध्ये येतो. चौदाचे नाव आले ते रेग्युलर स्कुबा डायव्हिंग, जो नॉर्मल स्कुबा डायव्हिंग 7 ते 8 फीट पर्यंत तुम्ही जाता. आणि नॉर्मल 5 ते 6 मिनिटाचं डायव्हिंग असतं. आणि नॉर्मल एक कॅम्पचा व्हिडिओ होता. प्रीमियम वाला आपण करूया आणि बघूया की आपला एक्सपिरियन्स कसा आहे. आणि जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स करायचं असेल तर मी ते सगळे मेन्शन करेन. तर या दादाकडे तुम्ही बुक करू शकता, फॉरवर्ड सुद्धा करू शकता. हायड्रेशन इज इम्पॉर्टंट. खूप जास्त ऊन आहे त्यामुळे जरा लिंबू सरबत पाहिजे. व्यसन आहे मला लिंबू सरबतचं. मी दिवसात किती लिंबू सरबत पिऊ शकते. नाही, लोकांना कसली व्यसन असतात, मला लिंबू सरबतचं व्यसन आहे. लिंबू सरबत, कोकम सरबत विदाउट शुगर, ओनली जिरा पावडर, विदाउट सोडा, मीठ आणि लिंबू. सोडा पण नाही, पाणी. बलिदान मास चालू आहे त्यामुळे गोड खात नाहीत. थोड्याच वेळात आपले वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज चालू होणार आहे. ते हायड्रेशनसाठी पाणी बॉटल वगैरे स्वतः कॅरी करा. लिंबू सरबत वगैरे अशा काही गोष्टी. जर तुम्हाला हायड्रेशनचा इश्यू असेल, थोडंसं डिहायड्रेट वाटत असेल तर ते कॅरी करा, कारण ऊन खूप जास्त आहे आणि आता हा सीझन चालू होणार आहे टुरिस्टचा. तर ह्या दिवसामध्ये ऊन भरपूर असतं, त्यामुळे स्वतःची थोडीशी काळजी घ्या. बाकी आपले वॉटर स्पोर्ट्स मालवणमध्ये खूप जास्त सेफ आहेत, खूप जास्त सेफ्टी प्रिकॉशन्स घेतले जातात आणि बाकीचं सगळं सांभाळायला आपले महाराज तिथे आहेतच.
आपण ही पावती घेतलेली आहे ज्याच्यामध्ये लिहिलंय की आपण काय काय करणार आहे. आज आम्ही- सगळ्या ऍक्टिव्हिटीज हा, इथे सगळ्या मेन्शन activity. केलेल्या आहेत. आज एवढ्या लांब आलं तर म्हटलं की होऊन जाऊ दे तुफानी, म्हणून आज आम्ही काय करणार आहे ते तुम्हाला. आज आम्ही डीप स्कुबा डायव्हिंग डीप करणार सी आहे. स्कुबा डायव्हिंग हा, करतात. त्याच्यामध्ये नॉर्मली 15 इथे नॉर्मल हा. पॅकेज मध्ये तुम्हाला 6 to 8 फीट स्कुबा करता येतं, पण प्रीमियम पॅकेज जे आहे त्यांचं त्यामध्ये तुम्ही 25 फीट पर्यंत खाली जाऊन म्हणजे माझे स्कुबा पाय करू लागणार नाही शकता. खाली. नाही, तुला 24 फूट उंच थोडी नाही लागणार पाय. पण मला धरून नाही आणलं ते. नाही, तुम्ही मला धरा. तू काय म्हातारी आहेस का हा. तुला हातात हात धरून हा. न्यायला खाली? हा. नाही ते मला त्यांना मी सांगेन की मला धरून तुम्ही खाली घेऊन जावा, कारण एरवी पोहणं आणि समुद्रात पोहणं याच्यामध्ये फरक आहे. काय नाही, ती एकदा भीती निघून गेली की निघून जाते. तर हा, आणि काय तुला मी सांगणार काय माहितीये, ते बघ तिथे बोटच्या समोर तुला उभं करणार आणि तुला सांगणार ते बघ दूर तिथे महाराज दिसतात, आणि तू ज्यावेळी महाराजांकडे बघून त्यांना पाया पडणार, तुला मागून डायरेक्ट धक्का धपाक. एक्साइटेड भरपूर आहे, कारण मजा येणार आहे. ते असं समुद्राचे खालचे सगळे मासे असे जवळनं बघायला मिळणार आहे. इथं बोट आहे, या बोटीतनं आता आम्ही आज जाणार आहे. बॅग वगैरे घेतले कारण आतमध्ये चेंजिंग रूम वगैरे आहे आणि सगळे इन्स्ट्रक्शन्स वगैरे आहेत, ते सगळे आताच देणार आहेत ते. ऑलवेज मी स्किन केअर करत नाही पण आज दिवसभरात पूर्ण सनस्क्रीन संपूर्णच ठेवणार आहे. माका 1000 रुपये दे होते ते खंड पेटी टाका जेवण वाचवलं आमचा. जेटी इथून आपल्या किल्ल्यावर जायला पण इथूनच बोट जाते. एका बोटीतून दुसऱ्या बोटीमध्ये शिफ्ट केलं आपल्याला, आणि ही आता मेन बोट आहे जी आपल्याला स्कुबा डायव्हिंगला घेऊन जाणार. ते सगळे तुम्ही बघाल की इथं खूप प्रिपरेशन वगैरे करतात, शिडी वगैरे करतात. इथे चेंजिंग रूम आहे, सो तुम्ही इकडे बोटीवरच चेंज सुद्धा करू शकता. लेट्स गो. आता एक खूप मोठी न्यूज कळाली आहे, पण महाराजाच्या समोर असताना ती न्यूज कळाली आहे, त्याच्यामुळे थोडंसं इमोशनल फील होतं. ते असं हे करून देतात की मी आहे तुझ्या पाठीशी, तुझ्या पाठीशी आहे. हे आपले स्कुबा डायव्हर आहेत आणि ही आपली टीम आहे जी आपल्याला घेऊन चालली आहे गडाच्या दिशेने, दुर्गाच्या दिशेने. ते पुढे जाऊन आम्ही डीप डाईव्ह करणार आहे. आता जस्ट आम्ही पोहोचलोय नुपूरच्या कोकणातल्या सगळ्यात फेवरेट ठिकाणी, सिंधुदुर्ग. इथं त्यांची चेंजिंग रूम सुद्धा आहे, तर आता ते मला कोट देणार आहे, तर मी ते घालून येते. सिंधुदुर्ग आमचं सोडून का सिंधुदुर्ग आम्ही तेच म्हणलं किल्ला आहे ना. परी नाही तर परा आहे. तो जाऊन आला खाली बघून येतं तुझ्यासाठी काय काय आहे ते. तांबोशी दिसते रे, तांबोशी. तांबोशी काय आहे हे? तांबोशी हा चाल चाल. अरे माळ 8 टाकायला हवी होती बाळा. आपण जे स्कुबा डायव्हिंग करतो आहोत त्या पॉईंटचं नाव आहे किंग्स गार्डन. किंग्स गार्डन म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला आहे, हे किंग आहे, राजा होते म्हणून त्यांच्या समोरचा हा जो भाग आहे म्हणून याला किंग्स गार्डन म्हणतात. आणि ह्या पाण्याखाली चांगले चांगले सुंदर कोरल्स आहेत, गार्डनसाठी झाडं आहेत रंगीत, म्हणून गार्डन, किंग्स गार्डन नाव दिलेलं आहे. तुम्हाला स्विमिंग येत असलं तरी सुद्धा तुम्ही डायव्हिंग करू शकता आणि स्विमिंग येत नसलं तरी सुद्धा तुम्ही डायव्हिंग करता. म्हणून हे DSG डिस्कवर स्कुबा डायव्हिंग. हा आमचा स्टाफ आहे संपूर्ण डायव्हिंगचा, राजू, हर्षल, संदीप, विश्वास आणि माझं नाव यतीन. तुम्ही सिग्नल असतात, आपण बोलू शकत नाही पाण्याखाली, म्हणून जागतिक दर्जाचे हँड सिग्नल असतात, भाषा असते. हा म्हणजे आर यू ओके सिग्नल, हा नॉट ओके आहे सिग्नल. तुम्हाला इमर्जन्सी वर यायचं असेल तर तुम्ही गो अप. सेफ्टी फर्स्ट आहे कस्टमरला. पाण्याखाली आपण जातो येतो, मग जाताना आपल्याला कान जड वाटला तर एक्युलायझेशन करतात. ते कसं करतात तर तोंडाने लॉंग हवा घेतो आपण आणि नोज बंद करून नाकावाटे आपण एक्झेल करतो, सोडतो. मग ती हवा नोज पकडल्यामुळे, 2 फिंगरने नोज पकडल्यामुळे ती हवा कानावाटे जाते आणि कानावर आलेला प्रेशर निघून जातो. मग पाण्याखाली तुम्ही प्रेशर आला की रिलीज झाला कान तुमचा, तर तुम्ही पाण्याखाली थांबू शकता. अन्यथा तुम्ही खाली गेलात, प्रेशर नाही काढलात तर कान दुखतो म्हणून सांगत तुम्ही वर येणार आणि बोटीत जाऊन बसणार, तुमची डायव्हिंग कॅन्सल होणार. तुम्ही लॉंग हवा घ्यायची, नोज बंद करायचं, नाकामध्ये हवा सोडायची. हे मास आहे, हे 8 वर्षापासून इथे 90 वर्षापर्यंत माणसं करतात. हे बघा, हवा ही ओढून घ्यायची, जसं आपण शॉर्ट आपण ज्यूस ओढून घेतो तशी हवा ओढून घ्यायची. हे बघा, छोटासा ब्रेक नाही घ्यायचा, असं नाही करायचं, असं नाही करत राहायचं, लॉंग घ्यायचं. घाबरण्यासारखं काहीच नाही. प्रत्येकासोबत एक माणूस असतो, हे तुम्हाला फ्लोट केलं जातं. खाली एक मिनिट. राजू आणि एक बांधू काय तरी पण मी शेवट आहे नंबर तोपर्यंत येशील मी एक क्लिप काढा हो खाली. इकडे तुझी माहिती का हे ऑलरेडी पुढे गेले ना, आता मी जाणार आहे. माझा मास्क कोणाला लावलं? जास्त खाली नाही जाऊ शकत. ती तुम्हाला समजून सांगितलं, डोळे बघा तिच्या हातात कसे. तिला वेगळी वाटायची. गेली का? तिला वाटतं वर आल्यावर पैसे. इथे काढून टाकू. लास्ट किती घातला? हात सोड बिंदा, हात पोटावर ठेव, हात पोटावर ठेव. 2-2चे 3 लोक. बरोबर आहे. तू प्लेअर आला वाटतं.
आफ्टर लॉंग खूप भारी डायव्हिंग एक्सपिरियन्स, मजा आली. आणि आय डोंट नो आहेत की नाही, पण खाली दत्त महाराजांचं दर्शन झालं आहे मला. खरोखर ती मूर्ती आहे पाण्याखाली की नाही मला माहित नाही. मी विचारतो त्यांना. कसा वाटला तुला डायव्हिंग एक्सपिरियन्स? खूप भारी होता. मजा कान आली. नंतर तू पाण्याखाली माझ्या तोंडाचं कशाला काढलं सोडून? तोंडाने ते ब्रिदिंग करण्यासाठी एक तुम्हाला असतं तोंडात डिव्हाइस, आणि हिच्या बाजूला गेलं मी पाण्याखाली, हिने माझ्या तोंडातलं जोडून काढलं. कधी काढलं का? कधी काढलं? तुला दिसत तरी होतो का मी तुझ्या सोबत होतो? खूप भारी होतं. मला पण खाली गेल्यानं पाण्याखाली थोडंसं मला panic दत्त झालेलं. महाराज दिसले. कुठे? दत्त महाराजाची मूर्ती दिसली पाण्याखाली समुद्रात. मला फक्त नंदी महाराज दिसले. नंदी आणि दिसले, खूप होय. मासे दिसले. पण खूप भारी एक्सपिरियन्स, मजा आली. भारी, खूप भारी. आम्ही सगळे डिटेल्स देऊ की हे कसं करायचं, काय करायचं, तर तुम्ही नक्की बघा. ज्यांनी आम्हाला घेऊन गेलं त्यांचे पण तुम्हाला सगळे डिटेल्स देऊ. details आम्ही खूप खूप छान सर्व्हिस आहे त्यांचे, खूप छान गायडन्स आहे. गाईड करतात. हळू हळू, ओय ओय हळू, ओय हळू. पाण्यात उड्या मारून मारून, स्कुबा डायव्हिंग करून करून आता तोंड बघूनच सांगू शकतो भूक लागली आहे. कुछ बोलने का जरूरत ही नहीं है, तोंडावर बघून सांगू शकतो भूक लागली आहे. बिस्किट पुडा घेतला गेला, लगेच कळाला त्यांना की ते त्यांच्यासाठी लांब घाला ना प्लीज. फायनली काहीतरी खायला मिळालं आहे कोणाला. दॅट इज मॅगी. एवढी भूक लागल्या, डुब डुब डुबलोय म्हशीसारखं. तुला अजून एकदा बुडवायचं होतं मला. मार खाणार तुम्ही, मला 2-3 वेळा बुडवलंय तिथं पाण्यामध्ये. सगळं नाका तोंडात मला खरं पाणी गेलेलं. मी घाटी मा तुमका खाऱ्या पाण्याची सवय नाही मा, पण जरा खाऊ गया खारा पाणी तरच तुमका ना सवय जातली व्हायची, नाही तर जाऊची नाही. तुम्ही आता कोल्हापुरात याच, मी तुम्हाला दाखवते. घाट्यांका खाऱ्या पाण्याची सवय नाही, खारा पाणी नाका तोंडात गेला. बरा घुसमटला पाण्यात. सगळ्याचा फ्रूट समजतात. एकदा मला पोहता पण येत नाही, तरी पण मला घुसमटला. घुसमटला मला सांगितलं की तू नीट राहा, अशी राहा, मी काहीच करणार नाही तुला. आणि असं मागणं मला मिठी मारल्यासारखं केलं आणि मला पुढवलं पाण्यामध्ये. माझ्या घाटी बायकोला जरा कोकणी हिस्सा दाखवायचा होता मला, मग मी तिला समुद्रात घेऊन गेलो आणि खाऱ्या पाण्यात बुडायलोय. बरा नाका तोंडात पाणी गेलं. बरा घुसमाटला. सॉरी हा, सॉरी हा, सॉरी हा. इथेच तुम्ही अजून वॉटर ॲक्टिव्हिटी सुद्धा करू शकता. इथे खूप काही बनाना राईड आहे, त्याच्यानंतर 2-3 राईड आहेत त्या करू शकता. आम्हाला थोडं लेट होतं त्याच्यामुळे आम्ही नाही करणार आहे. पण आम्ही ज्यांच्याकडे स्कुबा डायव्हिंग केलं त्यांच्याकडेच तुम्हाला हे सगळ्या ॲक्टिव्हिटी करायला मिळू शकतात. थोडंसं रूमवर फ्रेश व्हायला जाणार आहे. मासे आले. इकडे लिलाव चाललाय माशांचा. कुठे जाऊ आम्ही? पाण्यात घालतो. आमची आता जी रूम आहे ती तारकर्लीमध्ये आहे. ते मालवणपासून थोडंच एक 10-15 मिनटावरच आहे. आणि मस्त कोकणात, प्रॉपर कोकण जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही इथे नक्की या. कारण रोडच इतका भारी वाटतोय. आम्ही इथे स्वामी बीच रिसॉर्टला राहिलो, जे तारकर्लीमध्ये आहे. तर या तुम्हाला आम्ही पटकन आमची रूम टूर देतो. पहिला तुम्ही स्विमिंग पूल बघा. वाव. रूमच्या एकदमच समोरच स्विमिंग पूल आहे आणि एकदम शांत असं वातावरण आहे.
त्याच्यामुळे तुम्ही कधी आला तर गर्दीपासून गोंगाटापासून आणि जर इथून तुम्हाला- हा, लांब राहायचं इथून हाकेच्या अंतरावर समुद्र आहे. तर ही रूम आहे इकडे हा bed. आणि ही मला सगळ्यात आवडलेलं म्हणजे ही विंडोमधून डायरेक्ट स्विमिंग पूल दिसतं आणि रात्री ते लाइटिंग करतात ते लाइटिंग Yes. आणिच भारी दिसतं. तुम्ही बघत असाल तर तिथे त्या माडावरती लाईट्स आहेत, इथे लाईट्स आहेत. तसंच त्यांचं तिकडे एक छान असा एरिया आहे पुढे तिथे केलेला, तो मी तुम्हाला दाखवतोच. तिथे पण त्या माडावर लाईट्स आहेत, तर ते रात्रीचं खूप छान दिसतं. इथे आपण 7 लोकांपर्यंत झोपू शकतो कारण ते गादी वगैरे हो, provide करतात. गादी ते ऑलरेडी पण त्यांनी खूप प्रोव्हाइड छान केलेले आहेत. आहे. आणि मला अजून एक भारी वाटलं की कपडे वाळत घालायला त्यांनी Yes, stand कारण केलं beachचा nature- perspective. beachचा perspective clever. आणि अजून एक प्लस पॉईंट म्हणजे की आपण रूम एक्सटेंड सुद्धा करू शकतो जर आपल्याला हवी तर जास्त रूम खाली प्रायव्हेट रूम होऊ शकतात. आणि ही इकडे अजून एक आपली रूममेट होते, परत त्याला बेड आहे, लगेच त्याला वॉशरूम पण आहे आणि परत आपण हे मागे माडाच्या Yes. अंगणामध्ये ही आपली रूम पडते. हे पूर्ण ऑथेंटिक कोकणी वाईब्स. ह्या विंडोमधून सुद्धा तुम्हाला एक चांगला व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. परफेक्ट गेटवे प्लेस आहे. एकदम शांत आणि असं मस्त मस्त वातावरण आहे. आणि मागे हे जे काही माडाची झाडं आहेत तर काकाने आम्हाला सांगितलं की अगदी ह्याच्या मागे समुद्र आहे, फक्त इथे दुसऱ्यांची प्रॉपर्टी असल्यामुळे आपल्याला ह्याच्या पलीकडून असं चालत एक जायचं. रोड आहे, तिथून जावं लागतं. आणि तिथून चालत गेल्यावर लगेच इकडे मागे समुद्र आहे. ते स्विमिंग पूल आणि इथे तुमची पार्टी प्लेस, तुम्ही काही हा. पार्टी किंवा वगैरे गप्पा करायचं मारायला असेल, गप्पा किंवा मारायला, friends बरोबर मजा कॅम्प मस्ती फायर करायला. हा. इथे पूर्ण लाईट्स असतात रात्रीचे. हे जसे तुम्हाला दिसतात माडावर, तिथे लाईट्स आहेत, इथे लाईट्स आहेत, तिथे लाईट्स आहेत. तर त्यामुळे हा खूप भारी ॲम्बियन्स रात्रीचा होऊन जातो. आम्ही यांचा पण नंबर इथे मेन्शन करतो. कसं वाटलं? भारी. अजून पण ताण जाणवतोय मला, हे झालेलं असं ते थोडस पाण्याच्या pressure, प्रेशरने हा. कान थोडासा दुखतो, पण त्याला पण एक ट्रिक असते. ते तुम्हाला सांगतात की कसं तुम्ही कानातली एअर पूर्ण काढून व्हॅक्यूम जे क्रिएट झालेलं असतं ते फ्री कसं करू शकता आणि त्याने तुमचा कान दुखायचा कसा बंद होऊ शकतो. पण ते नुपूरला थोडं जमलं नाही. प्रत्येकाला जमतं असं नाही, पण जमलं नाही का माझं. मला एअर काढायला नाही जमली. आणि मेन प्रॉब्लेम काय होता, माझं नाक छोटं आहे, हे मी मान्य करते. त्यांनी जे नकट्या नाकाच्या प्रॉब्लेम होतो. नकटी त्यांनी मला जे असं नाकाला हे करायला दिलेलं, त्यातनं माझं हात पाणी जात होतं कारण ते गच्च बसत नव्हतं. मग लास्टला त्यांनी काय केलं की त्यांचंवालं जे होतं तेच मला लावलं. पण ते खूप जास्त सपोर्टिव्ह होते, म्हणजे खूप व्यवस्थित गाईड करत होते. त्याच्यामुळे तुम्ही हा एक्सपिरियन्स एकदा ना एकदा करा, कारण खूप भारी होतं, खूप भारी होतं. रोशन म्हणून आहे, त्याला तुम्ही भेटा. तो खूप भारी गाईड करतो, खूप जास्त सेफ्टी प्रिकॉशन्स आणि खूप छान तुम्हाला सगळं वॉटर ऍक्टिव्हिटीज करून मिळेल. आता आम्ही परत चाललोय सावंतवाडीला, कारण आम्हाला एक अर्जंट काम आलं, त्याच्यामुळे आम्ही नाही राहिलो स्टे मध्ये. आमची फिरती अशी चालू असते, कारण आम्हाला एवढं पण डिस्टन्स नाहीये जास्त इकडून. तर आता आम्ही इकडे जाणार. आज दुपारला मी आपल्या सिंधुदुर्गचं चिपी विमानतळ दाखवणार आहे, तुम्हाला पण दाखव. जाता जाता आम्हाला रस्त्यात वाटेत आम्हाला एअरपोर्ट दिसणार आहे, तर दुपारला फॉर द फर्स्ट टाइम मी सिंधुदुर्ग एअरपोर्ट दाखवणार आहे. हे सगळं मला फॉर द फर्स्ट टाइम दाखवतो, फॉर द फर्स्ट टाइम. आणि उद्या आम्ही परत कायाकिंग करायला पण येणार आहे, कारण ते पण आमच्या इथनं जवळ आहे. त्याच्यामुळे उद्या आम्ही कायाकिंगला येणार आहे. आता आम्ही चाललेलो तिकडे, तर आम्ही त्यांना फोन केला, पण आम्हाला तिथे पण आमचा एक मित्र आहे, तिथे एक विठ्ठल म्हणून आहे, विठ्ठल कायाकिंग म्हणून एक आहे, तर त्याने पण मला बोलवलंय. तर तिथे सुद्धा आम्ही जाणार होतो, पण आम्हाला आज शक्य नाही झालं. आज अचानक एका कामामुळे आम्हाला निघायला लागतंय आणि आम्हाला जाईपर्यंत तिथे 6:30 वाजणार आहेत. परत ते सगळे इन्स्ट्रक्शन करून ते होणार नाही पॉसिबल, सगळं वेळेत बसणार नाही, म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं. आणि आता आम्ही उद्या येणार आहे. आता आम्ही परत घरी चाललोय. एका कायाक मध्ये पण बुड आहे त्याला, मागच्या वेळेला मी कसं गेलेलं माहिती आहे ना तुम्हाला. घोडीच पलटी करताय. जॅकेट असणार, बुडणार नाही. कोण म्हणलं कोकणी, कोण म्हणलं ते कोकणी माणसं एकदम सॉफ्ट असतात. हे बघा मला त्रास देतात, पण चांगलं. समोरचा ब्रिज दाखव. हा, ही आमची खाडी. हे बघ, उतरून करणार शेट, पटकन कर. अचानक चालता चालता मिळालेला तुम्हाला एक खूप भारी व्ह्यू दाखवतो. येत आहे मा बघू.
कालच असा. कसं वाटलं आमचं कोकण मग तुला? स्पीचलेस झालीस ना तू? इथे कुठले मासे सापडतात? सगळे खाडीतले मासे गावतात रे. तुका काय काळुंद्रा गावतली, पापलेट? पापलेट बिपलेट आहे नाही गाव ना बाळ. मग हो. कालवे, कालवा बिला गावतली, कोळंबी. कोंबी पण गावतली. चला, मन भरलं? छान वाटलं? चल आपल्या गाडीकडे झालं. लवकर त्याच्या घरी काहीतरी लागला. काय लागला? मॅड केलंय तुका मी. मॅड केलंय तुका. मॅड खायचो, काय पण सांगता. मॅड खायचो. आहे आपलं सिंधुदुर्ग एअरपोर्ट. जर नशीब ओके, चांगलं असतं तर एक फ्लाईट दिसली असती उडताना वगैरे. आता कुठे उडणार आहे? इथे एअरपोर्ट वरती तुम्हाला खूप सारे सोनेरी कोल्हे वगैरे बघायला दिसतात, बघायला मिळतात. खूप सारे म्हणजे तिथे माणसं अजून जास्त पर्यंत पोहोचले नाहीत, पण रनवे वरती कोल्हे, बिबट्या, गवेरेडे असे बरंच काय बघायला मिळतं. हा रनवे आहे बाजूला आपल्याला. तर आमचा स्कुबा डायव्हिंग वाला व्लॉग आम्ही आज इथेच संपवतो. या अशा खूप सुंदर व्ह्यू सोबत. कदाचित हा अजून एक आम्ही बघितलेला एक सनसेट पैकी एक खूप सुंदर, सुंदर असा वन ऑफ द sunset बेस्ट आहे. सनसेट आहे. गाडी येते जरा पुढे ये. असेच आमचे फनी व्लॉग्स आणि कपल व्लॉग्स बघण्यासाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा. आणि आमचा ह्याची मापा काढले ती तुमका आवडली तर लाईक करा. अशीच ह्याची मापा काढत राहतले मी. सबस्क्राईब करा, आम्हाला सबस्क्राईब करा. तुम्ही आमच्या आम्ही खूप खूप जाऊ दे काही. विसरला. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय शिवराय.